नमस्कार मित्रांनो, आज आपण LI4 ॲक्युपंक्चर पॉईंट्सबद्दल माहिती बघणार आहोत. यामध्ये मुख्य तत्त्वे आपण LI4 पॉईंटचे लोकेशन, यानंतर LI4 पॉईंट स्टिम्युलेट केल्यानंतर कुठले आजार दूर होतात आणि LI4 हा पॉईंट्स कुणी स्टिम्युलेट करायला नाही पाहिजे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर मग LI4 हा पॉईंट्स हातावरती आपला अंगठा ज्यावेळेस आपण असा हातावर इतर बोटांना लागून ठेवतो त्यावेळेस हा जो फुगीर भाग निर्माण होतो, यामध्ये सर्वात उंचवट्याचा जो भाग आहे तेथे हा LI4 पॉईंट आहे. या पॉईंट्सला ज्यावेळेस आपण अशा पद्धतीने स्टिम्युलेट करतो, प्रेस करतो, त्यावेळेस बरेचसेच आजार दूर होतात. त्यामध्ये मुख्य तत्त्वे डोकेदुखी, डोळे जड पडणे, आळस चढणे, यानंतर सायनसचा काही प्रॉब्लेम असेल, अशा आजारांवरती हा पॉईंट मुख्यत्वे काम करतो. परंतु सोबतच आपल्या डोक्यापासून ते छातीपर्यंतच्या भागापर्यंत हा पॉईंट्स जेवढेही मांसपेशी आहे त्यांना भक्कम बनवतो, त्यांची मजबूती वाढवतो. यानंतर आपली पचनक्षमता सुधारण्याचे कामही हा LI4 पॉईंट करत असतो. हा पॉईंट ज्यांनाही छातीच्या वरचे आजार असेल त्या सर्व आजारांवरती हा पॉईंट चांगल्या पद्धतीने काम करतो. जसे की एखाद्या हात जरी दुखत असेल तरीही हा पॉईंट स्टिम्युलेट केल्यानंतर त्याचा चांगला गुण येतो. आणि हा पॉईंट कोणी स्टिम्युलेट करायला नाही पाहिजे. तर मग ज्या गर्भवती महिला आहेत त्यांनी हा पॉईंट स्टिम्युलेट करू नये. धन्यवाद.